आज पुण्यातल्या खराडीमधनं लोणावळ्यात दाखल होणार आहे। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आजचा लोणावळ्यात मुक्काम असेल। तर जरांगेंच्या पायी मोर्चात मुंबई येण्यासाठी आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत। अधिक माहिती घेऊया दत्ता कानवटे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, आजचा दिवसही तेवढाच महत्त्वाचा असणार आहे, मात्र जरांगे दिवसेंदिवस वेगवेगळे इशारे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच प्रज्ञा, पण मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आजचा मुक्काम खराडी बायपास इथं पडलेला आहे। आपण बघू शकता की प्रचंड मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेली आहेत। साधारणपणे सकाळी 5 वाजता मनोज जरांगे यांची सभा संपलेली आहे, मात्र लगेच 7 वाजता हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी सज्ज झालेले आहेत। 2 ते 3 तासाची झोप घेऊन मनोज जरांगे असतील किंवा सगळे मराठा बांधव असतील 2 ते 3 तासाची झोप घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहेत। वाटेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत समारंभ आणि सत्कार मराठा बांधवांकडून केले जात आहेत की सकाळी 9 वाजता सुरू झालेला प्रवास संपायला पहाटेचे 5 वाजतात, तरी सुद्धा कुणी थकत नाहीये, मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आज खराडी बायपास इथून पुण्यातल्या मुख्य शहरातून मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा जो आहे तो पिंपरी चिंचवडच्या सुद्धा मुख्य रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जाणार आहे। मुंबईच्या दिशेने जात असताना तळेगाव दाभाडे इथं सुद्धा या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे आणि लोणावळा इथं यांचा आजचा मुक्काम असणार आहे आणि अगदी उद्या संध्याकाळी हा सगळा मराठा समाज बांधव जो आहे तो मुंबईच्या वेशीवरती येऊन ठेपलेला असेल। मात्र अजूनही या मराठा बांधवांसोबत सरकारकडून कुठलाही ठोस चर्चा झालेली नाही, आश्वासन देण्यात आलेलं नाही, त्यामुळे अजून तरी मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। आज किंवा उद्या या आंदोलकांशी सरकार चर्चा करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, मात्र त्याचबरोबरीनं आपण जर बघितलं तर सगळ्यांचा उत्साह सुद्धा तेवढाच वाखाणण्याजोगा पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।